आता दिल्ली स्फोटाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय। डॉक्टर शाहिनाचं आणि हल्ल्याचा कट रचणाऱ्यांचं महाराष्ट्र कनेक्शन नेमकं काय आहे? हल्लेखोरांचा कुटील डाव रचणाऱ्यांचा यंत्रणांनी कसा भांडाफोड केलाय पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। दिल्ली स्फोट, महाराष्ट्रात धागेदोरे। डॉक्टर शाहिनाचं मुंबई कनेक्शन। मुंबई कनेक्शन नंतर यंत्रणा अलर्टवर। दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील भीषण स्फोटाचं आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय। त्यामुळे राज्यातील यंत्रणा अलर्ट मोडवर आल्यात। कारण डॉक्टर शाहिनाचं मुंबऱ्यातील नेत्ररोग तज्ञ जफर हयात नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झाल्याचं समोर आलंय। मात्र 2015 मध्येच जफर हयात आणि शाहिनाचा घटस्फोट झाला। या घटस्फोटाचं कारण जफर यांनी स्पष्ट केलंय। अरे यार वो बाहर जाना चाह रहे थे, मेरा मतलब नहीं था। हम दोनों लोग शादीशुदा थे और आराम से रह रहे थे। अच्छी बेहतरीन सर्विस थी, 2 बच्चे भी थे, कोई प्रॉब्लम किसी तरह की थी ही नहीं। अब वो अपनी तरफ से अपने साइड हो सकता है कुछ उनके दिल में रहा हो, वो चली गई होंगी, मुझे तो कुछ पता नहीं इसके बारे में। डॉक्टर शाहिनाच्या घटस्फोटाचं कारण ठरला तो डॉक्टर मुजम्मिल। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर मुजम्मिल सोबत अफेअर असल्यामुळेच शाहिनानं जफर हयातला घटस्फोट दिला आणि त्यानंतर ती मुजम्मिल सोबत हरियाणातल्या अल फलाह विद्यापीठाशी जोडली गेली आणि इथंच रचला गेला देशाशी गद्दारीचा कट। मात्र त्याचा सुगावा सुरक्षा यंत्रणांना लागला आणि सुरक्षा यंत्रणांनी 2900 किलो अमोनियम नायट्रेट आणि स्फोटकं जप्त केली। या प्रकरणात आधी 2 डॉक्टरांना अटक केली आणि त्यामुळेच आपला भांडाफोड होणार या भीतीनं डॉक्टर उमरनं दिल्लीत आत्मघातकी स्फोट घडवला। याच दिल्ली स्फोटानंतर लखनौ मधून जैश मोहम्मदच्या महिला विंगची भारतीय कमांडर डॉक्टर शाहिनाच्या मुसक्या आवळल्या आणि त्यानंतर शाहिनाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय। त्यामुळे सावध झालेल्या महाराष्ट्र एटीएसनं पुणे मुंबईत छापेमारी केली। त्यात अल कायदाशी संबंधित सिक्रेट मीटिंगची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। त्यामुळे उर्दू शिक्षक इब्राहिम आबिदीच्या मुसक्या आवळल्या, तर दुसरीकडे जुबेर इलियास हंगरगेरकरलाही पुण्यातून अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणांनी देशाविरोधात कुटील डाव रचणाऱ्या सापांना खेचण्याची गरज आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।